तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मयूर वाघ आणि आपण आता आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आता चाललो आपण रोशनच्या लग्नाला. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप मुंबईवरून मित्रमंडळी सगळे आलेले आहे कालपासूनच. तर मी आता डायरेक्ट लग्नाला चाललो आहे आज. आणि हे बघा रणगाडा. तर आपण जाऊयात आता. मित्रांनो, या नदीचं नाव आहे तापी नदी आणि सप्तगंगेमध्ये असलेली या तापी नदीचा पात्र आणि अतिशय सुंदर अशी ही नदी. वाटेत एका मित्राला मी लिफ्ट दिली आणि त्याचं पण काम झालं आणि माझं पण काम झालं. 1-2 शूट त्याच्याकडनं मी काढून घेतले. जवळपास लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचेपर्यंत मी जवळपास 3 ते 4 लोकांना लिफ्ट दिली आणि चांगले मित्र मला भेटले आणि छोटेसे माझे फॅन पण भेटले. चला मित्रांना लिफ्ट देऊ आपण आता नवीन मित्रांना. काय कुठं जायचंय? मावळदा. चला बस. बसला जागा झाली का? तुझं नाव काय? तुझं तुझं कोणतं हर्षल का? किती जाता? सावतीला. चला माझे नवीन मित्र आले मित्रांनो, हे फ्रेंड सावितले. त्यांना सोडू आपण. कुठे जायचं तुम्हाला? पावलला. ठीक आहे चालेल. त्यांना तर आपण त्याला लिफ्ट दिली दोघं मित्रांना गाव साईडचे. तर माझ्या प्रवासातले नवीन मित्र. चालेल चल मग मयूर वाघ बरोबर येऊन जाईल. चालेल चल बाय. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी. आपण एका शेतामध्ये आलोय रस्त्यामधल्याच. जळगावची सुप्रसिद्ध केळी तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने लागते. हे बघा पूर्ण केळीची ही बागचा बाग आहे आणि हे केळीची पानं. केळीचा एक अर्धापणा लागलाय. घरचा घड पूर्ण. तर मी दाखवतो बघतो. वाटेत एक बाग लागलं आणि बागेमध्ये मस्तपैकी केळीची बाग आणि असं वाटतं ना इथे मस्तपैकी ना झोपून घ्यावा. मग काय लग्नाला जायचं म्हणून येतं भाई. झोपलो असतो रे थोडासा 1 तास. ठीक आहे आता गाडीला पण थोडा 5-10 मिनटं रेस्ट दिला. थोडा अंतरावरच आपला आता लग्नाचा मंडप येईल भाऊचा. तर जाऊयात आपण पुढे. आणि आता एक 10 ते 15 मिनिटात रोशनच्या गावात नाही असेल. 10 ते 15 मिनिटात गावात गेल्यानंतर तयारी करू आणि जाऊया लग्नाला. तोपर्यंत तुम्ही ॲडव्हर्टाईज बघा. दिसतंय का त्याच्यात? धन्यवाद धन्यवाद. म्हणजे प्रत्येकाचं नाव घे म्हणजे युट्यूबला पण डायरेक्ट आनंद पाटीलला पण घ्या. नाही भाऊ
नवऱ्याला विचारू कसा वाटतंय मजा येते 4 वर्ष काय तपस्या राहायची 4 वर्ष तपस्या राहायची आता कुठं तरी तू शेणाला बोलते काय तरी बोल ना हे आमचे काशीद मेजर जुने मित्र परममित्र हे आमचे सागर मेजर जुने परममित्र सखी स्त्री याला तर ओळखता आम्ही देशमुख हा विमल केसरी आपल्या इकडे आनंद बोल की रे काही बघ ना फोटो काढतो ते ना हा आमचं ऋषी मेजर याचं नाव नाही माहित मला हा शिप द्यायचं नाही आमचं याचं नाव नाही विचारलं अगोदर जेवणाची व्यवस्था केल्यामुळे खूप खूप आभार तुमचे हे आमचे परममित्र काय म्हणता गोटी दोस्त परममित्र आहे गोटी दोस्त बी आहे लंगोटी बी आहे लंगोट आहे ना आम्ही क्लासमेट पण आहे आणि त्यांची लाईन बंद करून ठेवले मी उठून घेतो भाई गोपाल भाईचा खास मित्र लंगोटी यार बेस्टी बेस्टी बिलकुल दोनच दिवस बनवला अगोदर भेटला असता डायरेक्ट सिटिंग झाली डायरेक्ट गावाला उतरलं आता आपल्या आमचे मयूर वाघ सेबीचे वाघ खानदेश ना रामणाला घे पहिले मला माहित नाही ना कसं करायचं तू बोल की रे फक्त रामणा देश कांदे तू सातारा नाही ना हे आपला बेस्टी एकदम 2 दिवसात भेटलाय मी एकदम पक्का मित्र झालाय ते त्याला म्हटलं पवन भाईच्या पोटात एवढं सोबत जेवण बसत नाही आता नाश्ता करून आलोय म्हणे इकडून बोलूया चला आता एक खानदेश स्पेशल जेवण आहे आज आपण खाऊ पुरी भाजी बुंदी बुंदी खानदेश स्पेशल इकडे वरमबट्टी भेटणार नाही भाऊ ना साईडला आमच्याकडे भेटते वरणबट्टी वांग्याची भाजी वरमबट्टी वांग्याची भाजी आणि गावठी तूप वरतून 2-3 दगाऱ्या डायरेक्ट खतरनाक मग मयूरवाग रोशन टाकून देईल तुला लिंक बाय डायरेक्ट युट्यूब मध्ये चमकते ना हा मग डायरेक्ट टीव्ही मध्ये येऊन जाणार तुम्ही ना रे काय नाही होत ना खिशामध्ये टाकून ऍडजस्ट करून घे थोडासा खूप भारी जेवण आहे गरम नाही होतंय खतरनाक तसंच जेवण पाणी दे रे कशाला पाणी दे जाऊन खा बरं या लाईनला पाणी आणा बरं एवढा दिवस काय अरे हे तर कालच्या तर नसतो शिक्षण बरोबर गोड बोलून घ्यायचा ना आमगाड होता ना रे चिरंजीव रोशन चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी योगिनी यांचा शुभविवाह दिनांक लोक जेवायला बसले तारीख सांगते 2025 बोललो पाहुणे मंडळी मित्रमंडळी तसेच श्रेष्ठ मंडळी हटकर यांच्या शुभविवाह प्रसंगी हार्दिक स्वागत लोक जेवायला बसून गेले हार्दिक स्वागत करतोय राहिलेल्या लोकांनी जेवण करण्याची विनंती
जेवण झालं आणि जेवण झाल्यावर व्यवस्था लावली नाही साईडला. जेवण झाल्यावर व्यवस्था आहे म्हणा. कोवर आहे. राहिलेल्या मंडळींनी कृपया जेवण करून घेण्याची नम्र विनंती. कृपा दाखवावी. रोशन भाऊंना खूप सारा आहेर आलेला आहे. मस्त की भांडे बिंडे पूर्ण संसार आहे. कपाट पण आहे. कपाटात मी आहे. ऐकवायचं काय ना बरं ऐकवायच्या. मॅगी आली का नूडल्स झाले होता. मॅगी पण आली. नारळ खातो याला जेवण नाही आज. उपास आहे आज, उपास. त्याच्यासोबत आमचं लग्न झालं ना बस. आम्ही खूप वर्षांचा एकत्र आलोय. आमची पूर्ण सेबीची गँग. आनंद पाटील देशमुख ह्या मॅडमचं नवीन जयश्री ना काय नाव आहे. हे भाई आता ऐकलं मी जस्ट आलं. काळोंके भाई हे जेडी अर्धा माणूस. डेअरिंग बाट आणि मॅगी जी आता नूडल्स झाली. बाकी तिकडे ते आपले आहे लंगोटी यार. बोला आता भाई लाईव्ह चालू. लाईव्ह हे आमचे हिचं काय सखी ना सखी. आता तुमच्या स्त्रीने कसं काय पाठवलं तुम्हाला सखी. पाठवलं. काळे काळे दिसते त्याच्यामध्ये. मागे उन्हामध्ये जा थोडी. हा बघ समजते बघ आता कसं समजते. हा आता समजते. कसं काय पाठवलं मनावर तुझ्या एकट्या. चालत. ही मग ही
दुसरे काय वस्तू वस्तू काय घेतली हे लांबड्या तू काय वस्तू घेतली हे डेडी इकडे वस्तू दाखव पवनदा काय घेतलं तू तिथून घ्या ना काहीतरी आंटी आंटी इकडे इकडे वहिनी चांगला आणायचं बरं का व्यवस्थित आपलं दुसरं लाटणं लागलं तर आम्ही आणतो बरोबर आता आपला फोटो कसा चला घरून तरी आणायचा चला इकडे बघा सर्व रोशन थोडा जास्त काय रे तू तो हा पण आहे ना रे मग तिकडे आगाव रे आगाव पण नाही गेला आपला विषय काय झाला हा नूडल्स झाले सगळ्यात लहान आवाज आहे म्हटलं मी काय नंबर माहिती नाही लागला आणि ही एक सड्यांची मोठी माही ही सड्यांची मोठी माही जडी हे माणसं बावी आणटी नी म्हणजे ऑलराऊंडर आणटी ती माणसाचा व्हिडिओ घे रे एक शिवी दे बोले शिवी देड तू फोटो काढा प्रो येतो तर राहणार बघ कुठे चालले चला तर अशा पद्धतीने लग्न समारंभ संपूर्ण झालेला आहे आता मस्तपैकी इकडे जेवलंय पुन्हा एकदा जेवू आणि जाऊया आपल्या आपल्या मार्गाला तर आम्ही गोपाल देशमुख यांना बाय बाय
कसं वाटलं लग्न भाऊ? एक नंबर परफेक्ट मजा आली. आणि खानदेश, मामा- खामनादेश, खानदेश. तुमचं फीडबॅक द्या आम्हाला काय. आम्ही 5 वर्षाच्या पहिले सोबत होतो. आता बरोबर. 6 आणि 5 वर्ष झाले पूर्ण. 6व्या वर्षाच्या आम्ही आफ्टर इंग्लिश येते आफ्टर लॉंग टाइम 5-6 वर्षानंतर आम्ही एकत्र भेटलेले. सेबीची पूर्ण आमची गॅग अर्धे तिकडे बसली आणि अर्धी इथे आमची. जयश्री कसं वाटलं तुला? दोघं जयश्री. जयश्रीला बाहेर तू कधी करते मॅगी कसं वाटलं तुला? लग्न बंद राहत तू मॅगी आधी मॅगी होती आता नूडल्स झाली ती. रेडी